नमस्कार मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या एमसीक्यू सिरीजमध्ये. लास्ट लेक्चरमध्ये आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 वरचा पहिला भाग बघितला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत त्याचा दुसरा भाग म्हणजेच जे काही राहिलेले किंवा उर्वरित प्रश्न आहे ते. आजचा जो भाग आहे भाग नंबर 2, यामध्ये पहिले जे 4-5 प्रश्न आहे ते ऍक्ट वरचे आहे, पण त्यानंतरचे सर्व प्रश्न तुम्हाला करंट अफेअरच्या संदर्भित बघायला मिळेल. त्यामुळे महत्वाचा एक ऍक्ट आहे, महत्वाचा टॉपिक आहे आणि प्रश्न सुद्धा महत्वाचेच आहे, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. त्यासोबतच आपली जी फास्ट ट्रॅक रेकॉर्डेड कोर्स आहे जो की 2199 म्हणजेच 2199 रुपयाला आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसच्या ऍपवर अवेलेबल आहे. प्ले स्टोर वरनं जर तुम्ही डाउनलोड केलं किंवा खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये जर का क्लिक केलं तर तुम्हाला हा कोर्स परचेस करता येऊ शकतो. यामध्ये सर्व ऍक्ट मराठी इंग्लिश मधल्या नोट्स सर्व व्यवस्थित पद्धतीने ऑलरेडी आपण घेतलेला आहे. त्यासोबतच एमसीक्यू सिरीज सुद्धा तुम्हाला यामध्ये अवेलेबल मिळेल. क्लिअर. यासोबतच अभ्यास केल्यानंतर प्रॅक्टिस महत्वाची असते, त्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत विजयपथ टेस्ट सिरीज, जी की 250 रुपयाला आपल्याच पिलर्स कोचिंग क्लासेसच्या ऍपवर अवेलेबल आहे. तुम्ही आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसच्या ऍपवर जाऊन तो कोर्स सुद्धा परचेस करू शकता. जर काही तुम्हाला अडचण वाटत असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे या नंबरवर जाऊन व्हॉट्सअप केलं तरीही तुम्हाला सर्व माहिती दिल्या जाईल. क्लिअर. तर चालू करतोय आपला आजचा पहिला प्रश्न. सो इम्पॉर्टंट पार्ट आहे डिझास्टर मॅनेजमेंट. आजच्या मध्ये पण सुद्धा खूप महत्वाचे प्रश्न आपल्याला तुम्हाला बघायला मिळतील. सुरुवातीचे काही प्रश्न जे आहे ते ऍक्टचे आहे, बाकी नंतर सगळे तुम्हाला करंट अफेअर किंवा तुमचं नॉलेज वाढवणारे प्रश्न असतील, जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये जर का हे प्रश्न आले किंवा मानून चला आपण आतापर्यंत हा तिसरा पार्ट आहे डिझास्टर मॅनेजमेंटचा जो की एमसीक्यू मध्ये घेतोय. विचार करा, जर का यापैकी या 3 पार्ट मधला 1 किंवा 2 जरी क्वेश्चन्स तुम्हाला या डिझास्टर मॅनेजमेंट मधले आलेत, 3 पार्ट जे घेतलेले आहेत डिझास्टर मॅनेजमेंटवर, त्यातले 2 किंवा 3 जरी काही एमसीक्यू तुम्हाला विचारले तर याचा फायदा काय होईल? डायरेक्टली 6 मार्क्सचा फायदा किंवा 4 मार्क्सचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. म्हणजेच हे लेक्चर बघणं किंवा यामधनं गो थ्रू करणं कधीही चुकीचं नाही. 100% तुम्हाला याचा फायदा होईलच. क्लिअर. तर बघा, पहिला जो आजचा प्रश्न आहे तो आहे मित्रांनो, which section deals with cognizance of offense and state that no court shall take cognizance except on complaint by the national, state, district authority. कोणते कलम गुन्ह्याची नोंद घेणे संबंधित आहे आणि असे सांगते की राष्ट्रीय, राज्य, जिल्हा प्राधिकरणाच्या तक्रारीशिवाय कोणतेही न्यायालय दखल घेऊ शकत नाही. असं कोणतं कलम आहे जे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे? चला सांगा पटकन, उत्तर सांगा. ज्यांचं चुकलं त्यांचंच नाव घेणार, बाकीच्यांचं घेत बसणार नाही. ओके. चला फास्ट. ओके. बरेचसे लोक कन्फ्यूज होत आहेत. आय नो दॅट. सुमित, एक्झॅक्टली बरोबर आन्सर आहे तुमचं. चला ठीक आहे, काही इश्यू नाही. सेक्शन नंबर 60. सेक्शन नंबर 60 काय सांगतो? सेक्शन नंबर 60 मध्ये कॉग्निझन्स ऑफ ऑफेन्स बद्दलचं जे काही प्रोव्हिजन्स दिलेलं आहे लक्षात घ्या. या सेक्शन नुसार नॅशनल किंवा स्टेट किंवा डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटी यांच्या कंप्लेंट शिवाय कोणतंही कोर्ट ऑफेन्सची कॉग्निझन्स म्हणजेच दखल घेऊ शकत नाही. याचा अर्थ काय होतो? म्हणजेच ऑथराइज्ड ऑथॉरिटी कंप्लेंट देईल तेव्हाच कोर्ट या प्रकरणाची सुनावणी करू शकतं किंवा सुनावणी घेऊ शकतं. तोपर्यंत कुणीही यामध्ये इंटरफेअर करणार नाही. लक्षात असू द्या. सेक्शन नंबर 60. क्लिअर. 27. In the event of disaster, who has the power to requisition resource, vehicle or premises? आपत्तीच्या प्रसंगी संसाधने, वाहने किंवा जागा ताब्यात घेण्याचा अधिकार कोणाला आहे? चला पटकन सांगा.
ओनली द सेंट्रल गव्हर्नमेंट फक्त केंद्र सरकार, ओनली द स्टेट गव्हर्नमेंट फक्त राज्य सरकार, सेंट्रल स्टेट और डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटी केंद्रीय राज्य किंवा जिल्हा प्राधिकरण, ओनली द एनडीआरएफ फक्त एनडीआरएफ ला आहे. ओके. आणि जर का तुम्ही असं लिहिले ना, आता समजा हा 27 आहे, 27 ला कोणता करेक्ट आहे, ए बी सी डी, तर फार चांगलं होतं. कारण काही लोक काय करतात, एक दोन प्रश्न झाल्यानंतर त्याची उत्तरे सांगतात, त्यामुळे ते कन्फ्युजन होऊ शकतं. चला, बरोबर आहे. तेजस बरोबर आहे, श्रीकांत, सुमित, विलास, प्रियंका बरोबर आहे. ओके, चला, करेक्ट आहे. सी इज द करेक्ट आन्सर, सेंट्रल स्टेट और डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटी. बरोबर आहे. म्हणजेच काय, आपत्तीच्या प्रसंगी किंवा डिझास्टरच्या वेळेला सेंट्रल ऑथॉरिटी, स्टेट ऑथॉरिटी किंवा डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटीला यांना रिसोर्सेस, व्हेइकल, प्रीमायसेस या सर्व गोष्टी तात्पुरत्या ताब्यात घेण्याचा अधिकार असतो. हा अधिकार डिझास्टर मॅनेजमेंट इफेक्टिव्हली हँडल करण्यासाठी हा त्यांच्याकडे असतो, जेणेकरून इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये आवश्यक असणारा उपाय ते करू शकतात. क्लिअर. त्यामुळे सेंट्रल असू दे, स्टेट असू दे किंवा डिस्ट्रिक्ट असू दे, ह्या तिन्ही ऑथॉरिटीला तो अधिकार आहे. क्लिअर. नेक्स्ट 28 रिगार्डिंग द स्टेट किंवा मराठीमध्ये वाचतोय, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संदर्भात इतर सदस्यांची नेमणूक कोण करते? 8 पेक्षा जास्त नाही. कोण करते? गुड. फास्ट आन्सर, फास्ट द्या. ओके, चला, बरोबर आहे. कोण करतं? चीफ मिनिस्टर करतं. बरोबर आहे. सो लक्षात घ्या की चीफ मिनिस्टर किंवा मुख्यमंत्री, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी एसडीएमए मध्ये मुख्यमंत्री हा चेअरपर्सन असतो. बरोबर आहे. आणि एसडीएमए मधील जे काही बाकीचे मेंबर आहे, म्हणजे मॅक्झिमम 8 मेंबर, यांचं नॉमिनेशन स्वतः चीफ मिनिस्टर करत असतो. म्हणजेच एसडीएमए ची जी काही रचना आहे किंवा कॉन्स्टिट्यूशन आहे तो करण्याचा सर्व अधिकार कोणाकडे आहे? तर मुख्यमंत्र्याकडे असतो. क्लिअर. त्यामुळे आन्सर बी इज करेक्ट. चला, प्रियंका एकदा आन्सर चेक करून घ्याल. नेक्स्ट 29 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट एनआयडीएम. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था एनआयडीएम ची खालीलपैकी कोणती जबाबदारी नाही? प्रशिक्षण आणि क्षमता निर्मिती, शैक्षणिक साहित्य विकसित करणे, पुराच्या वेळी एनडीआरएफ चे नेतृत्व करणे, जनजागृतीला प्रोत्साहन देणे. फास्ट. चला, 29 सुमित उत्तर चुकलेलं आहे. संदीप उत्तर चुकलेलं आहे. प्रशिका आन्सर रॉंग आहे. चला पटकन, फास्ट. ज्यांचे बरोबर आहे त्यांचं नाव घेत नाहीये. करेक्ट आन्सर काय आहे? कमांडिंग द एनडीआरएफ ड्युरिंग अ फ्लड. आता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच एनआयडीएम यांचं मेन काम काय असतं? ट्रेनिंग आणि कॅपॅसिटी बिल्डिंग आहे, एज्युकेशन किंवा मटेरियल प्रोव्हाइड करणं आहे किंवा ते डेव्हलप करणं आहे, किंवा डिझास्टर अवेअरनेस प्रमोट करणं आहे. म्हणजे बा डिझास्टर येत आहे त्या संदर्भात अवेअरनेस प्रोव्हाइड करणं आहे. एनडीआरएफचं कमांड किंवा फील्ड ऑपरेशन लीड करणं हे एनआयडीएमचं काम नाही. हे काम ऑपरेशनल एजन्सीज आणि एनडीआरएफच्या लिडरशिप कडून केलं जात असते. एनआयडीएम हे मोस्टली रिसर्च असू दे, ट्रेनिंग असू दे किंवा पॉलिसी सपोर्ट किंवा अवेअरनेसवर जास्तीत जास्त
काम करते. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की यामध्ये एनडीआरएफ ला कमांड करणं किंवा त्यांची कमांडिंग देणं हे पुराच्या वेळी एनडीआरएफचं नेतृत्व करणं हे एनआयडीएमचं काम नाही. क्लिअर? त्यामुळे सी करेक्ट. नेक्स्ट 30. अंडर सेक्शन 48 द डिझास्टर रिस्पॉन्स फंड इज इस्टॅब्लिश. व्हॉट इज द रेशिओ ऑफ कॉन्ट्रीब्युशन बिटवीन द सेंट्रल अँड जनरल कॅटेगरी स्टेट्स. कलम 48 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना करण्यात आली आहे. केंद्र व सर्वसाधारण प्रवर्गातील राज्यातील योगदानाचे प्रमाण किती. त्यांनी काय म्हटलंय? सर्वसाधारण प्रवर्गातील राज्यांमधील योगदानाचे प्रमाण विचारलेलं आहे. ओके, चला व्यवस्थित सांगा पटकन किती असायला पाहिजे. काय रेशिओ असतो? सुमित पुन्हा चुकलेला आहात. जनरल कॅटेगरी स्टेट साठी एसडीआरएफ चा विचारलाय त्यांनी. हा एसडीआरएफ चा विचारलेला आहे, लक्षात घ्या. श्रीकांत रॉंग. प्रशिका रॉंग. प्रियंका रॉंग. अभिषेक चुकीचं उत्तर आहे. एक लक्षात घ्या की जनरल कॅटेगरी स्टेटसाठी एसडीआरएफ मध्ये जो रेशिओ असतो किंवा त्यांचा जो कॉन्ट्रीब्युशन रेशिओ आहे हा असतो मित्रांनो 75/25. हा असेल सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि हा असतो स्टेट गव्हर्नमेंटचा. लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. आणि स्पेशल कॅटेगरी जसं की किंवा नॉर्थ ईस्टर्न साठी जे आहे त्यांच्यासाठीचा जो रेशिओ आहे तो आहे 90/10 सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट किंवा ते युनियन टेरिटोरीज. ओके, त्यांनी काय म्हटलंय? जनरल कॅटेगरी. लक्षात घ्या, जनरल कॅटेगरी स्टेट साठी विचारलाय. त्यामुळे ज्या वेळेला जनरल कॅटेगरी स्टेट साठी विचारेल त्यावेळेला तो रेशिओ असतो मित्रांनो 75/25चा. पण जर का स्पेशल कॅटेगरीमध्ये असेल किंवा नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स असतील तर त्यामध्ये 90:10चा हा रेशिओ तुम्हाला बघायला मिळतो. क्लिअर? म्हणून ऑप्शन सी हे करेक्ट आहे. चला नेक्स्ट 31. सेक्शन 54 ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट डील्स विथ द पेनॉल्टी फॉर. डीएम कायद्याच्या कलम 54 मध्ये खालील दंडाशी संबंधित आहे. सेक्शन नंबर 54 कशाची रिलेटेड आहे पटकन सांगा. पैशाचा गैरवापर, खोटी चेतावणी, कर्तव्यात अडथळा आणणे, कर्तव्यावरील अधिकाऱ्याचे अपयश. 31. चला गुड गुड. तेजस, सुमित, श्रीकांत, संदीप बरोबर आहे उत्तर. एक्झॅक्टली कशाच्या रिलेटेड आहे? फॉल्स वॉर्निंगच्या संदर्भात. लक्षात घ्या, कशाच्या संदर्भात? तर फॉल्स वॉर्निंगच्या संदर्भात, खोटी चेतावणी ज्याला बोलतो. सेक्शन 54 किंवा 54 काय सांगतो की फॉल्स वॉर्निंग किंवा पॅनिक जर का क्रिएट करणारी चुकीची माहिती जर का पसरवल्या गेली असेल किंवा पसरवत असेल तर त्या पेनॉल्टीच्या अंतर्गत सेक्शन 54 ची माहिती दिलेली आहे. क्लिअर? त्यामुळे बी इज करेक्ट आन्सर. 32 काय सांगतो? Who is responsible for preparing the disaster management plan for a specific ministry of department of the central government? केंद्र सरकारच्या विशिष्ट मंत्रालयासाठी किंवा विभागासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाची असते? एनडीएमए, एनईसी, द सेक्रेटरी ऑफ कन्सर्न मिनिस्ट्री, प्राईम मिनिस्टर ऑफिस. जर का तुम्ही प्रश्नाच्या समोर उत्तर देताना जर का 32 ABCD जर लिहिलं तर मला व्यवस्थित समजायला बरं होतं की नेमकं तुम्ही उत्तर कशाचं देत आहे. चला गुड. श्रीकांत बरोबर आहे. प्रियंका उत्तर चुकलेलं आहे.
ओके, त्यांनी काय म्हटलंय, ज्या वेळेला प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांचा स्वतःचा डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्यासाठी सांगतात, त्यावेळेला त्या पर्टिक्युलर संबंधित किंवा त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटचा जो सचिव असतो, जो सेक्रेटरी असतो, तोच तो प्लॅन तयार करून सबमिट करतो. त्यामुळे द सेक्रेटरी ऑफ कन्सर्न मिनिस्टर हे जो ऑप्शन आहे हा करेक्ट ऑप्शन आहे. ओके, म्हणजे प्रत्येकच सेंट्रल मिनिस्ट्री किंवा डिपार्टमेंटने स्वतःचा डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन तयार करणं गरजेचा असतो किंवा आवश्यक असतो. हा प्लॅन तयार करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या मंत्रालयाच्या किंवा त्या डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीची असते. यामध्ये डिझास्टर प्रिपेअर्डनेस, मिटिगेशन, रिस्पॉन्स आणि रिकव्हरीच्या संदर्भात सगळे जे पॉइंट्स असतात ते त्यामध्ये घेतले जातात. त्यामुळे आन्सर सी इज करेक्ट. चला, कॅन अ सिव्हिल कोर्ट एंटरटेन अ सूट प्रोसिडिंग इन रिस्पेक्ट ऑफ एनी ऍक्शन टेकन बाय द ऑथॉरिटीज अंडर दिस ऍक्ट? या कायद्याअंतर्गत अधिकाऱ्यांनी केलेल्या कोणत्याही कारवाईच्या संदर्भात दिवाणी न्यायालय खटला किंवा कारवाई करू शकते का? आधीच आपण आताच बघितलंय, पहिलाच प्रश्न बघितला होता. करू शकते का? हो, नेहमीच. नाही, कलम 71 दिवाणी न्यायालयाच्या कार्यक्षेत्रास प्रतिबंध करते. केवळ उच्च न्यायालयाचीच परवानगीनेच 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त दंड आकारला तरच. सेक्शन नंबर लक्षात जर असतील काही, किंवा आपण जे काही पार्ट पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे, किंवा जर का तुम्ही नोट्स आपल्या परफेक्ट वाचल्या असतील तर त्यांना इझी जाईल. बरोबर, 33. श्रीकांत बरोबर आहे, संदीप बरोबर आहे. यस, चला, एक्झॅक्टली ऑप्शन बी इज करेक्ट. सेक्शन 71 डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट जो आहे त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे, 71 मध्ये, या कायद्याअंतर्गत ऑथॉरिटीने केलेल्या ऍक्शन बाबत सिव्हिल कोर्ट ज्युरिडिक्शन एंटरटेन करू शकत नाही. म्हणजेच ऑथॉरिटीच्या अनधिकृत कारवाईवर दिवाणी न्यायालय किंवा अजून कोणीही प्रोसिडिंग दाखल करू शकत नाही. क्लियर? सो बी इज करेक्ट. 34. In the pressure and release PAR model of disaster theory, what does release represent? आपत्ती सिद्धांताच्या प्रेशर अँड रिलीज मॉडेल मध्ये रिलीज काय दर्शवते? प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे, व्यवस्थित समजून सांग बघा. रिलीज काय दर्शवते? रिलीज हा वर्ड जो आहे तो काय इंडिकेट करतो? जी थिअरी आहे, डिझास्टर थिअरी आहे, ज्यामध्ये प्रेशर अँड रिलीज, त्यामध्ये रिलीज जो वर्ड आहे तो काय इंडिकेट करतो या थिअरीच्या अंतर्गत? चला, बरोबर आहे. पुन्हा सुमित बरोबर आहे, सारंग बरोबर आहे, सचिन बरोबर आहे. अश्विनी बरोबर आहे. एक्झॅक्टली. द प्रोसेस ऑफ डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड व्हलनरेबिलिटी मिटिगेशन, आपत्ती जोखीम कमी करणे आणि धोका कमी करण्याची प्रक्रिया. रिलीज हा वर्ड काय इंडिकेट करतो? तर ती जी आपत्ती आहे त्यामुळे जी जोखीम निर्माण होणार होती ती कमी करणे किंवा धोका कमी झालेला आहे हे इंडिकेट करण्यासाठी रिलीज हा वर्ड वापरला जातो. क्लियर? लक्षात असू द्या. नेक्स्ट 35. द इनवर्स स्क्वेअर लॉ in disaster management is most commonly applied to the calculate the dissipation of which of the following? हा प्रश्न UPSC चा आहे मित्रांनो, त्यामधनं हा घेतलेला होता. द इनवर्स स्क्वेअर लॉ, लक्षात घ्या. द इनवर्स स्क्वेअर लॉ म्हणजेच आपत्ती व्यवस्थापनातील इनवर्स स्क्वेअर लॉ खालीलपैकी कशाच्या अपव्यय मोजण्यासाठी वापरला जातो? चला, उत्तर फास्ट द्या.
आणि जर का शक्य असेल तर सगळेच लोक उत्तर द्या प्लीज. आता बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न समजलाच नाही किंवा माहितच नाही. ऍक्च्युली इनव्हर्स स्क्वेअर लॉ आहे का तो पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हा इनव्हर्स स्क्वेअर लॉ काय आहे? तर इनव्हर्स स्क्वेअर लॉ काय आहे? इंटेन्सिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन डिस्टन्स स्क्वेअर हा आहे इनव्हर्स स्क्वेअर लॉ. याला म्हणतात इनव्हर्स स्क्वेअर लॉ. लक्षात ठेवायचं. ओके, व्हॉट इज इट? इंटेन्सिटी विच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर लॉ किंवा डिस्टन्स स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय होतं की या लॉ नुसार जर का एखादा पॉइंट सोर्स पासून डिस्टन्स जर का वाढत जात असेल तर इंटेन्सिटी ती कमी होत जाते किंवा फास्टली कमी होत जात असते. हा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय, एक सांगायचं झालं तर तुम्ही एक बघा किंवा एक सिंपल एक्झाम्पल सांगतोय. जिथे आपण बल्ब लावतो, लाईट लावतो, तिथे लाईट जास्त असतो. जिथे आपण बल्ब लावतो तिथे लाईट जास्त असतो आणि जसं जसं पुढे पुढे जाऊ तसं तसं ते कमी कमी होत जातं. म्हणजे लाईट कमी कमी होतो. एक एंड असा येतो की त्या लाईटचा त्या ठिकाणी प्रकाशच नसतो. लक्षात येत आहे? हा काय लॉ आहे एक लक्षात घ्या. इथे मी बल्ब जर लावला तर याचा प्रकाश इकडे जसं जसं आपण पुढे जाऊ, हा बल्ब आहे इन केस, हा बल्ब आहे आणि जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं तसं हा प्रकाश कमी होतो आणि एक एंड येतो की तिथे हा प्रकाश मिळतच नाही. त्याला आपण म्हणतो इनव्हर्स स्क्वेअर लॉ. ओके, हा डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये रेडिओ किंवा रेडिएशन लिकेजसाठी, न्यूक्लिअर डिझास्टरसाठी किंवा हीट आणि ब्लास्ट इफेक्टसाठी वापरला जातो किंवा ती इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी हा वापरला जातो. म्हणजे सोर्स पासून त्या पर्टिक्युलर पॉइंट पासून आपण जितके दूर जातो तितकी ती रेडिओ ऍक्टिव्ह इंटेन्सिटी ही स्क्वेअर प्रपोर्शनने कमी होत असते. ओके, म्हणजेच काय, रेडिओ ऍक्टिव्ह इंटेन्सिटी फ्रॉम द पॉइंट सोर्स, बिंदू स्त्रोतापासून किरणोत्सर्गी तीव्रता कमी होते ते मोजण्यासाठी किंवा तो फाइंड आउट करण्यासाठी हा इनव्हर्स स्क्वेअरला यूज केला जातो. क्लियर? चलो नेक्स्ट 36. Which index is used specifically to measure the vulnerability of a population based on a social factor like age, income and household composition? वय, उत्पन्न आणि घरगुती रचना यासारख्या सामाजिक घटनांवर आधारित लोकसंख्येची असुरक्षितता मोजण्यासाठी कोणत्या निर्देशांकाचा वापर केला जातो? पटकन, फास्ट. चला सांगा. अरे, रिस्टर के स्केल कशासाठी वापरतात बाळांनो? लक्षात घ्या थोडं. रिस्टर स्केल कशासाठी वापरले जातात? रिस्टर स्केल ही अर्थक्वेक इंटेन्सिटी किंवा अर्थक्वेक मेजरमेंट करण्यासाठी आपण रिस्टर स्केल वापरतो. बरोबर आहे? त्यामुळं व्यवस्थित लक्षात घ्या. 36 काय सांगतो? वय, उत्पन्न आणि घरगुती रचना यासारख्या सामाजिक घटकांवर आधारित. तर यासाठी सोशल व्हल्नरॅबिलिटी इंडेक्स SOVI हा सामाजिक भेदता निर्देशांक वापरला जात असतो. लक्षात घ्या. ज्यामध्ये एज आहे, इन्कम आहे किंवा हाऊसहोल्ड कंपोजिशन आहे, एज्युकेशन आहे, पुअर्टी आहे, डिसॅबिलिटी, हे सर्व फॅक्टर कन्सिडर केले जातात. म्हणजे डिझास्टरच्या वेळी कोणते
लोक किंवा कम्युनिटी किंवा कोणत्या पद्धतीचे लोक जास्त व्हल्नेबल आहेत हे SOVI दर्शवतो किंवा सांगतो. क्लिअर? त्यामुळं करेक्ट आन्सर आहे बी. ओके. नेक्स्ट 37. In the context of tsunami warning system, what does the DART system stands for? सुनामीचा इशारा देणाऱ्या प्रणालीच्या संदर्भात डार्ट प्रणाली म्हणजे काय? डार्टचा फुल फॉर्म काय आहे? ओके, लक्षात घ्या. ही एक ऍडव्हान्स सुनामी वॉर्निंग सिस्टीम आहे जी सपोज त्या समुद्राच्या वरच्या फ्लोअरवर किंवा फ्लोअर सेन्सर्स किंवा सरफेसच्या मदतीनं सुनामी वेव्ज डिटेक्ट करते. अर्थक्वेक नंतर समुद्रातलं प्रेशर जर काही चेंज होत असेल तर ते मेजर करण्याचं काम ही करते. त्यावरूनच त्या प्रेशरच्या बेसिसवरच वॉर्निंग दिली जाते. त्यामुळं काय की कोस्टल एरियामध्ये जो काही टाइमली इव्हॅक्युएशन आणि डिझास्टर प्रिपेअर्डनेस करू शकता ते या पर्टिक्युलर प्रणालीमुळं किंवा सिस्टीममुळं शक्य होते. त्याला आपण डार्ट बोलतो. तर डार्टचा फुल फॉर्म काय आहे? डिझास्टर अनालिसिस अँड रिकव्हरी टूल, की डीप ओशियन असेसमेंट रिपोर्टिंग सुनामीज, डायरेक्ट अलर्ट रिस्पॉन्स टेक्नॉलॉजी, की डिजिटल अटलांटिक रिस्पॉन्स टीम. ओके, बघा इथे क्लिअर म्हटलंय सुनामीच्या संदर्भात. सुनामीच्या संदर्भात क्लिअर. सो डार्ट स्टँड्स फॉर डीप ओशियन असेसमेंट अँड रिपोर्टिंग सुनामीज. लक्षात ठेवायचं बी आन्सर हे करेक्ट आहे. 37 ला बी हे करेक्ट येतं. डीप ओशियन असेसमेंट अँड रिपोर्टिंग सुनामीज. क्लिअर. असे सुद्धा प्रश्न तुमच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा अशा सुद्धा प्रश्नांची प्रिपेअर तुम्हाला राहावं लागेल किंवा या प्रश्नांसाठी तुम्हाला प्रिपरेशन करावी लागेल. त्यामुळेच हा क्लास सुद्धा महत्वाचा आहे. क्लिअर. नेक्स्ट 38. अ कॅस्केडिंग डिझास्टर इज बेस्ट डिफाइंड ॲज. कॅस्केडिंग डिझास्टरची व्याख्या कशी केली जाते? एकतर कॅस्केडिंग डिझास्टर काय असतं हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कॅस्केडिंग डिझास्टर म्हणजे काय नेमकं? कॅस्केडिंग म्हणजे काय? तुम्हाला एक सिंपल कॅस्केडिंग डिझास्टरचा एक दुसरा अर्थ सांगतोय. आपल्या घरी जर का एखादा काही प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामुळे दुसरा प्रॉब्लेम तयार होण्याची शक्यता असते. समजलं का? की एखादा जर का प्रॉब्लेम झाला तर त्या प्रॉब्लेममुळे दुसरा प्रॉब्लेम होतो किंवा होण्याची शक्यता असते. त्याला तशा पद्धतीच्या प्रॉब्लेमला आपण कॅस्केडिंग प्रॉब्लेम म्हणू शकतो. जर का एखादी आपत्ती आली, सपोज टू बी इन केस आपण म्हणूया दुष्काळ वगैरे पडला. आता दुष्काळाच्या वेळेला जर का दुष्काळ पडला तर लोकांचे हाल होतात किंवा लोक सुद्धा मरण पावू शकतात. त्याला म्हणू शकतो आपण पहिल्या दुष्काळामुळं दुसरी जी एक तयार होते लोकांचा जीव वगैरे जाण्याची, त्याला म्हणतो आपण कॅस्केडिंग डिझास्टर. तशा पद्धतीने. ओके. आणि करेक्ट उत्तर दिलेलं आहे. सुमितने दिलेलं आहे, सचिनने दिलेलं आहे, अश्विनीने दिले आहे. काय होतं की कॅस्केडिंग डिझास्टर म्हणजे काय? एखाद्या प्रायमरी डिझास्टरमुळे दुसरे अनेक किंवा बाकीचे अजून सेकंडरी डिझास्टर ट्रिगर होऊ शकतात किंवा तयार होऊ शकतात. जसं की अर्थक्वेक जर आला तर सुनामी येण्याचे चान्सेस आहे. सुनामी आले तर न्यूक्लिअर पॉवर प्लांट फेल पडू शकतो. म्हणजे सुनामी आली म्हणून न्यूक्लिअर पॉवर प्लांट फेल पडेल. अर्थक्वेकमुळे सुनामीमुळे न्यूक्लिअर पॉवर प्लांट, किंवा खूप जोरदार पाऊस झाला, हेवी रेनफॉल झाली, त्यामुळे फ्लड येण्याचे चान्सेस आहे. आणि फ्लड जर काय येत असेल तर लँडस्लाइड होण्याचे चान्सेस आहे. म्हणजे एका हजार्डसमुळे त्याची चेन रिएक्शन तयार होते. त्यामुळे काय की डिझास्टर इम्पॅक्ट हा जास्तीत जास्त वाढण्याची शक्यता असते. त्याला काय बोलतो आपण? कॅस्केडिंग डिझास्टर. लक्षात घ्या. म्हणजेच काय? याचा करेक्ट आन्सर आहे सी, अ प्रायमरी डिझास्टर ट्रिगरिंग अ सिरीज ऑफ सेकंडरी हजार्ड्स. एका पर्टिक्युलर प्रायमरी प्रॉब्लेममुळे बाकीचे प्रॉब्लेम्स वर येऊ शकतात किंवा तयार होऊ शकतात. क्लिअर. दुय्यम धोक्यांच्या मालिकेला चालना देणारा प्राथमिक धोका.
त्याला म्हणतो आपण कॅस्केडिंग डिझास्टर. लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट 39. व्हॉट इज द रिटर्न पिरियड? बघा काय म्हणतात. व्हॉट इज द रिटर्न पिरियड रेक्युरन्स इंटरवल इन फ्लड फ्रिक्वेन्सी अनालिसिस? रिटर्न पिरियड काय आहे? पूर वारंवारता विश्लेषणात रिटर्न पिरियड पुनरावृत्ती अंतराल काय आहे? नेमकं काय असतो? रिटर्न पिरियड पूर ओसरायला लागणारा वेळ, एका विशिष्ट परिणामाच्या पुरांमधील सरासरी वेळ अंतर, पूर आल्यानंतर विम्याची दावे दाखल करण्यासाठीची अंतिम मुदत, पावसाळ्याचा कालावधी. सिंपल आहे, आन्सर तुम्हाला लक्षात येऊ शकतो. रिटर्न पिरियड म्हणजे काय? रिटर्न पिरियड म्हणजेच काय असतो की एखादा स्पेसिफिक किंवा एखाद्या स्पेसिफिक मॅग्निट्यूडचा पूर पुन्हा येण्यासाठी लागणारा एक ॲव्हरेज इंटरवल. म्हणजेच एक्झाम्पल द्यायचं झालं तर 100 वर्षातला जर का पूर असेल, असा पूर पुन्हा स्टॅटिकली कधी येऊ शकतो? ओके, म्हणजे पुढच्या 100 वर्षात येऊ शकतो. आपण म्हणतो ना 100 वर्षात असा एकदा येतो, म्हणजे याचा अर्थ काय झाला की पुढचा पिरियड सुद्धा 100 वर्षाने येऊ शकतो किंवा पूर 100 वर्षाने येतो. पण एक्झॅक्टली तो 100 वर्षाने येत नसतो, तो कदाचित काही प्लस मायनस होण्याचे चान्सेस आहे. सो रिटर्न पिरियड काय इस्टॅब्लिश करतो? एक प्रोबॅबिलिटी सांगतो. तो रिटर्न पिरियड काय सांगतो? प्रोबॅबिलिटी सांगतो. बरेचदा आपण असं बोलताना बोलतो की किंवा असं म्हणतो की 100 वर्षात एकदाच तसा पूर येतो, म्हणजे तो काय झाला त्याचा रिटर्न पिरियड. म्हणजे 100 वर्षात तो एकदा येऊ शकतो, 20 वर्षात तो एकदा येऊ शकतो. दिस इज द रिटर्न पिरियड. याचा अर्थ असा नाही की तो फक्त 100 वर्षांनीच येईल परफेक्ट, असं नाही. इट जस्ट इंडिकेट द प्रोबॅबिलिटी बेस्ड कॉन्सेप्ट, त्याच्यापेक्षा जास्त काही नाहीये. सो त्याला म्हणून करेक्ट आन्सर काय? द ॲव्हरेज टाइम इंटरवल बिटवीन द फ्लड्स ऑफ अ सर्टन मॅग्निट्यूड. एका पर्टिक्युलर मॅग्निट्यूडचा जो फ्लड आहे तो किती इंटरवलने येण्याचे चान्सेस आहे हे इंडिकेट करण्यासाठी आपण रिटर्न पिरियड हा एक पर्टिक्युलर वर्ड यूज करतो. क्लिअर? हा जो कन्सेप्ट आहे तो फ्लड रिस्क असेसमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग मध्ये खूप महत्वाचा असतो. लक्षात घ्या, हा रिटर्न पिरियड जो काही वर्ड आहे तो फ्लड रिस्क असेसमेंट करण्यासाठी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग करण्यासाठी अतिशय महत्वाचा असतो. कारण 100 वर्षानंतर येणार आहे, जर का ते वर्ष जर कंप्लीट होत असेल तर तशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग केलं जातं त्या पुरासाठी, किंवा मग जे काही त्या फ्लडची जी काही रिस्क आहे त्याला असेस करण्यासाठी या पर्टिक्युलर गोष्टी तयार केल्या जातात. क्लिअर? नेक्स्ट आहे 40. द योकोहामा स्ट्रॅटेजी of 1994 was the first major step towards. 1994 ची योकोहामा रणनीती ही त्या दिशेने पहिले पाऊल होते. कशाच्या? अन्न वस्त्रावर बंदी, जागतिक हवामान बदल, कार्बन क्रेडिट्स, नैसर्गिक आपत्ती कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय धोरण, जागतिक आरोग्य संघटनेची निर्मिती. याचं पण तुम्हाला उत्तर इझिली सांगता येईल. हे पण माहित असायला पाहिजे की ही योकोहामा जी स्ट्रॅटेजी आहे ही कुठे तयार केली गेली होती, कुठली आहे, जी ही रणनीती त्यांनी सांगितली आहे, हे काय इंडिकेट करतं हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. चला, क्वेश्चन नंबर 40 ला कोणी कोणी उत्तर दिलं? तेजस, आन्सर चुकलं. त्याच्यानंतर श्रीकांत बरोबर, प्रियंका बरोबर, सचिन बरोबर, अश्विनी, सुमित, सचिन गुड, एक्झॅक्टली. जापानमध्ये सचिन, यस. नाव सेंडाई, अश्विनी बुरे, बरोबर आहे. चलो बघा काय आहे, दो योकोहामा स्ट्रॅटेजी हे 1994 ला जो एक मोठा स्टेप घेतला होता, जो की ग्लोबल स्टेप ज्याला बोलतो, टुवर्ड्स द डेव्हलपिंग इन इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी फॉर नॅचरल डिझास्टर रिसर्च किंवा रिडक्शन. ही जी रणनीती आहे किंवा ही जी स्ट्रॅटेजी आहे ही जपान मधल्या
योकोहामा इथं जे काही वर्ल्ड कॉन्फरन्स झाली होती नॅचरल डिझास्टर रिडक्शनवर, त्यामध्ये ही प्रणाली जी आहे किंवा ही जी स्ट्रॅटेजी आहे ही ऍक्सेप्ट करण्यात आली होती. याचा मेन ऑब्जेक्टिव्ह होता डिझास्टर प्रिव्हेन्शन, प्रिपेअर्डनेस वाढवणं, मिटिगेशन, कम्युनिटी अवेअरनेस या संदर्भातला ही स्ट्रॅटेजी होती. यामध्ये गव्हर्नमेंट, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आणि लोकल कम्युनिटीज यांनी डिझास्टर रिस्क कमी करण्यासाठी एकत्र काम करण्यावर भर दिला गेला होता. म्हणजे पुढील काळात जो काही डिझास्टर येणार असेल त्यामध्ये अशा पद्धतीच्या डिझास्टरला कोण्या पद्धतीने आपण तयार करू शकतो, त्याचा धोका कमी करू शकतो, हे सर्व गोष्टी ठरवण्यासाठी जी स्ट्रॅटेजी तयार केली गेली ती ऍक्सेप्ट केल्या गेली होती या पर्टिक्युलर कॉन्फरन्समध्ये. ओके. आणि अजून आत्ताच कोणीतरी बोलताना बोललो होतं, मला वाटते काही सचिन, बरोबर आहे. त्याच्यानंतर ज्या काही स्ट्रॅटेजी आल्या जसं की हायगो फ्रेमवर्क आहे, सेंडाई फ्रेमवर्क आहे, हे सारखे जे काही डिझास्टर मॅनेजमेंट पॉलिसी तयार करण्यात आल्या होत्या त्याचा फाउंडेशन हा योकोहामा स्ट्रॅटेजी आहे, लक्षात ठेवायचं. आता सेंडाई फ्रेमवर्क काय आहे किंवा हायगो फ्रेमवर्क काय आहे हे आपण सेंडाई मला वाटते पुढच्या अजून 1-2 प्रश्नामध्ये आहे आपण टाकलेलं ते फ्रेमवर्क कसं काम करतं. तर ह्या ज्या पॉलिसीज तयार केल्या गेल्या त्यासाठी जो काही फाउंडेशन आहे तो योकोहामा स्ट्रॅटेजीचा आहे, जो की जपानमध्ये तयार केला गेला होता. क्लिअर? हा, याचं करेक्ट आन्सर आहे इंटरनॅशनल स्ट्रॅटेजीज फॉर नॅचरल डिझास्टर रिडक्शन. क्लिअर? सी इज करेक्ट. Which type of drought is defined specifically by shortage of water supply for human use such as a falling reservoir level? कोणत्या प्रकारचा दुष्काळ विशेषतः मानवी वापरासाठी पाणी पुरवठ्याच्या कमतरतेद्वारे परिभाषित केला जातो, जसे की जलाशयांची पातळी कमी होणे? काय आहे? कोणत्या प्रकारचा दुष्काळ विशेषतः मानवी वापरासाठी पाणी पुरवठ्याच्या कमतरतेद्वारे परिभाषित केला जातो? कोणता आहे? हवामानशास्त्रीय दुष्काळ, शेतातील दुष्काळ, जलशास्त्रीय दुष्काळ, सामाजिक आर्थिक दुष्काळ? सिंपल आहे. कोणता ड्रॉट आहे किंवा दुष्काळ? काय आहे? हायड्रोलॉजिकल ड्रॉट्स, ज्याला आपण जलशास्त्रीय दुष्काळ असं बोलतो. ओके. हा दुष्काळ विशेषतः ह्युमन वॉटर सप्लाय, इरिगेशन किंवा स्टोरेज सिस्टीम वर डायरेक्ट इम्पॅक्ट करत असतो. लक्षात गेलं? किंवा रिझर्वायर लेवल कमी होते, शेतातल्या विहिरीतलं किंवा घरच्या विहिरीतलं पाणी डायरेक्ट आटते, किंवा नदीतील जे पाण्याचे प्रमाण असतं ते कमी होते किंवा ते प्रमाण घटते, हे त्याचं एक बेसिक इम्पॅक्ट असतो. त्यामुळं काय तर ड्रिंकिंग वॉटर सप्लाय, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन आणि जे काही पाण्यावर डिपेंड असणारे ज्या ऍक्टिव्हिटीज आहे त्या डिरेक्टली यामुळे प्रभावित होतात किंवा इम्पॅक्ट होतात. क्लिअर? 42. इन द डिझास्टर मेडिसिन द ब्लॅक टॅग इन द स्टार्ट ट्रिएज सिस्टीम इंडिकेट्स. डिझास्टर मेडिसिन मध्ये स्टार्ट ट्रायच सिस्टीम मधील ब्लॅक टॅग काय दर्शवितो? एकतर स्टार्टचा लॉंग फॉर्म काय हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. स्टार्ट म्हणजे काय असतं? सिंपल ट्रिएज अँड रॅपिड ट्रीटमेंट. ओके. आता ट्रिएज सिस्टीम जी आहे यामध्ये काय, जे काही रुग्ण असतात त्यांच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या रुग्णांची टॅगद्वारे वर्गीकरण केलं जात असतं, त्यांना डिफरन्शिएट केलं जात असतं. यामध्ये रेड, येलो आणि ग्रीन आणि ब्लॅक असे रंग, असे जे काही कलर आहे ते दिले जात असतात किंवा वापरले जातात. आणि त्यामधला जो ब्लॅक टॅग आहे तो अशा व्यक्तींना दिला जातो जे मृत आहे किंवा जे एखाद्या गंभीर जखमांच्या अंतर्गत येतात, त्यांना तो ब्लॅक टॅग दिला जात असतो.
किंवा ज्यांना जिवंत राहण्याची शक्यता कमी असते, ओके, तर अशा लोकांना तो ब्लॅक टॅग दिला जात असतो. क्लिअर? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे डिसीज और एक्सपेक्टंट इंजुरीज इनकम्पॅटिबल विथ लाईफ. मृत किंवा गर्भवती आयुष्याची विसंगत जखमी. ओके, म्हणजे याचा खरं तर अर्थ काय होतो, डिझास्टर मेडिसिनचा अर्थ काय होतो की ज्या वेळेला डिझास्टर येतं, मोठमोठ्या आपत्ती येतात, त्यावेळेला त्यामध्ये जे लोक जखमी होतात तर त्या जखमी लोकांना डिफरन्शिएट केलं जातं. सपोज टू बी एखाद्याला खूप कमी किरकोळ लागलं असेल तर त्याला वेगळ्या पद्धतीचा टॅग दिला जातो. तर त्यामधला हा जो ब्लॅक टॅग असतो तो तशा लोकांना दिला जातो जे ऑलमोस्ट त्यांनी स्वतःचा जीव गमावलेला आहे, त्या लोकांना ब्लॅक टॅग दिला जात असतो. किंवा जे लोक जिवंत राहण्याचे चान्सेस कमी आहे, म्हणजे खूप जास्त अतिशय गंभीर जखमी आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो ज्यांच्या डोक्याला खूप भयानक मार लागलेला आहे, ते लोक त्या ब्लॅक टॅग मध्ये येतात. किंवा शरीर खूप मोठ्या प्रमाणात जळलेलं असेल, भाजलेलं असेल, ते लोक या ब्लॅक टॅग मध्ये येतं. किंवा त्यांचा श्वास पूर्णपणे थांबलेला आहे, ते लोक या ब्लॅक टॅग मध्ये येतात. ओके, अशा वेळेला डॉक्टर लोक काय करतात, ते जे औषधी आहे किंवा औषध मॅनेज करण्याच्या संदर्भात त्या टॅगिंगच्या बेसिसवर सगळ्या गोष्टी अरेंज करतात. ओके, त्यासाठी टॅग दिलं जात असतं. सो आन्सर सी इज करेक्ट. 43. The HFA Priority 4 from the HYGO framework. बघा, आपण मगाशीच बोललो होतो फ्रेमवर्क स्पेसिफिकली एम्पॅसाइज HFA प्राधान्य 4 ह्योगो फ्रेमवर्क मधून विशेषतः जोर देण्यात आला आहे. कशावर? या FH4 चं काय घेणं देणं आहे? (43) मनीषा कुलकर्णी बरोबर आहे. प्रियंका चुकलेला आहे. हे हायगो 4 जो आहे या फ्रेमवर्क मध्ये किंवा ही जी काही पॉलिसी आहे यामध्ये जो HFA प्रायोरिटी 4 हा सांगितला आहे, हा कशाच्या संदर्भात सांगितला आहे तर हा सांगितला आहे रिड्युसिंग अंडरलेइंग रिस्क फॅक्टर, जसं की गरिबी असू दे, दरिद्र, पर्यावरण, या रिस्क फॅक्टरच्या संदर्भात हा हायगो 4 आहे. HFA किंवा प्रायोरिटी 4 मध्ये डिझास्टर रिस्क वाढवणारे जे काही गोष्टी आहे त्या गोष्टी कमी करण्यावर भर देण्यात आला होता, ज्यामध्ये जे गरिबीपणा आहे किंवा दारिद्र्यपणा आहे तो, पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे तो, किंवा अनऑथराइज डेव्हलपमेंट जे होत आहे ते, किंवा रिस्क बिल्डिंग जे आहे किंवा रिस्क कन्स्ट्रक्शन जे आहे ज्यामुळं कदाचित आपत्ती वाढू शकते किंवा ती वाढवण्याचे चान्सेस आहे त्यावर भर दिला गेला होता. तर हे HFA4 प्रायोरिटी ही रिड्युसिंग अंडरलेइंग रिस्क फॅक्टर वर दिलेली आहे, हे लक्षात असू द्या. क्वेश्चन वेगळे आहे, टफ आहे, पण हे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारल्या जाण्याचे चान्सेस आहेत. रेट्रोफिटिंग इज अ कोर स्ट्रॅटेजी इन विच फेज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट सायकल. रेट्रोफिटिंग ही आपत्ती व्यवस्थापन चक्राच्या कोणत्या टप्प्यातील मुख्य रणनीती आहे? आता रेट्रोफिटिंग आपण बघितलं होतं, आठवत असेल तुम्हाला, तर ही कुठे येतं? 44 क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे की रेट्रोफिटिंग नेमकं कुठे येतं? रिस्पॉन्स मध्ये येतं, प्रतिसाद ज्याला बोलतो, रिकव्हरी, पुनर्प्राप्ती, मिटिगेशन, शमन, की रिकन्स्ट्रक्शन, पुनर्बांधणी. आता मला माहित आहे उत्तर लोक डी देणार, उत्तर काय देणार? डी देणार, रिकन्स्ट्रक्शन. चुकीचं आहे, उत्तर चुकीचं आहे. डी आन्सर इज रॉंग. मी आत्ताच सांगतोय डी येत नाही. रेट्रोफिटिंग ही मिटिगेशन मध्ये येत असते.
लक्षात घ्या, शमन मध्ये येतं. आणि का बरं येतं, तर रेट्रोफिटिंग म्हणजेच काय, ज्या जुन्या इमारती आहे किंवा ज्यामुळं प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस आहे, किंवा विशेषतः भूकंप म्हणा किंवा पूर किंवा बाकी ज्या आपत्ती आहे, परिणाम कमी करण्यासाठी जी काही कंडिशन वापरली जाते त्यामध्ये रेट्रोफिटिंग येते. त्यामुळे काय होतं, रेट्रोफिटिंग ही मिटिगेशन फेज मध्ये एक इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी मानली जाते. याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे की आपत्तीपूर्वी नुकसान कमी करणे हा एक मेन ऑब्जेक्टिव्ह असतो. तर जी काही आपला प्रॉब्लेम होणार आहे किंवा मोठा जो काही एक इश्यू होणार आहे तो कमी करता आला पाहिजे, त्यासाठी रेट्रोफिटिंग वापरलं जातं. क्लिअर, त्यामुळे सी इज करेक्ट. विच ॲटमॉस्फेरिक कंडिशन इज अ प्रीरिक्विसाइट फॉर द फॉर्मेशन ऑफ लहार. लहार तयार करण्यासाठी कोणती वातावरणीय स्थिती पूर्व अट आहे? आता लहार काय आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. लहार काय, तर हा एक व्होल्कॅनिक मड फ्लो असतो. म्हणजेच काय, ज्वालामुखीच्या संदर्भातला एक प्रकारचा चिखल प्रवाह असतो, चिखलासारखा प्रवाह असतो. तो नॉर्मली काय होतो की जो की ज्वालामुखीची जी राख आहे किंवा डेब्रिज आहे, जेव्हा मुसळधार पाऊस पडतो त्यावेळेला तो जो राख असते किंवा तो जे काही डेब्रिज असेल ते मोठमोठ्या प्रमाणात वाहायला लागतात. ओके, मुसळधार पावसात किंवा रेनी सीझन मध्ये. मग त्यामुळे जो काही प्रॉब्लेम होतो त्याला आपण काय बोलतो, लहार बोलतो. लक्षात ठेवायचं, लहार काय असतो तर हे माहित असायला पाहिजे प्लीज. सो ऑप्शन करेक्ट बी, हेवी रेनफॉल ऑन व्होल्कॅनिक ऍश डिपॉझिट्स. ज्वालामुखीच्या राखेच्या साठ्यावर मुसळधार पाऊस हा इंडिकेट करतो. लक्षात राहील. चला नेक्स्ट 46 काय सांगतो, द सेंडाई फ्रेमवर्क सेट्स हाऊ मेनी ग्लोबल स्ट्रॅटेजीज टू बी अचीव्ड बाय 2030. सेंडाई फ्रेमवर्क मध्ये 2030 पर्यंत किती जागतिक लक्ष साध्य करायची हे ठरवते? 5, 7, 10, 15. पटकन सांगा. प्रियंका, आन्सर चुकलेला आहे. आय नो दॅट हे तुम्ही कदाचित वाचलं नसेल, तर मला माहित नाही, किंवा काही लोकांना माहित असेल तर काय प्रॉब्लेम नाही. बघा, सेंडाई फ्रेमवर्क जो काही डिझास्टर रिडक्शन एक पॉलिसी आहे किंवा फ्रेमवर्क आहे, यामध्ये जी काही ग्लोबल टार्गेट्स आहे ते फायनल करण्यात आले होते. या टार्गेटचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे डिझास्टर मोर्टॅलिटी पहिला, आर्थिक नुकसान जे होत असेल ते दुसरं, प्रभावित लोकांची संख्या आणि इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज कमी करणं, तसंच इंटरनॅशनल कोऑपरेशन आणि अर्ली वॉर्निंग सिस्टीम हे स्ट्रॉंग करणं हे आहे. आणि यामध्ये टोटल 7 टार्गेट्स करण्यात आले होते. लक्षात ठेवायचं 7 टार्गेट्स होते, त्यामुळे ऑप्शन बी हा करेक्ट येतो. ओके, 46 साठी ऑप्शन बी हा करेक्ट येतो. नेक्स्ट, इन द रिस्क इज इक्वल्स टू हजार्डस मल्टीप्लाइड बाय व्हर्नॅबिलिटी डिवाइडेड बाय कॅपॅसिटी इक्वेशन. इफ कॅपॅसिटी इनक्रीज व्हॉट विल हॅपन टू रिस्क. जर का ही कॅपॅसिटी वाढवली तर रिस्कचं काय होईल? जोखीम बरोबर धोका मल्टीप्लाइड बाय असुरक्षितता इंटू क्षमता. समीकरणात जर क्षमता वाढवली तर जोखमीचे काय होते? तर जोखीम काय होती? जोखमीचं प्रमाण वाढेल, जोखीम तशीच्या तशीच राहील, धोका कमी होतो, धोका शून्य होतो. पटकन सांगा. इट्स अ सिंपल कॅल्क्युलेशन. ओके, इट्स अ सिंपल कॅल्क्युलेशन. आता मला एक सांगा, जर का जो भागेला आहे किंवा जो डिवाइड करतो तो जर का वाढवला तर त्याची व्हॅल्यू कमी होते, आणि कमी व्हॅल्यू जर का मल्टिप्लाय केली तरी ते आन्सर कमीच मिळतं. बरोबर आहे की नाही? सिंपल आहे. ओके, सो धोका कमी होतो म्हणजे रिस्क डिक्रीजेस
ऑप्शन सी इज करेक्ट. ऑप्शन सी इज करेक्ट. क्लियर. इट्स अ सिंपल कॅल्क्युलेशन. 48. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ नॉन स्ट्रक्चरल मिटिगेशन. खालीलपैकी कोणते नॉन स्ट्रक्चरल मिटिगेशनचे एक्झाम्पल आहे? समुद्राची भिंत बांधणे, भूकंपरोधक इमारती बांधणे, लँड यूज झोनिंग कायद्याची अंमलबजावणी करणे, धरणाचे बळकटीकरण करणे. चला पटकन सांगा. नॉन स्ट्रक्चरल मिटिगेशन म्हणतायत. नॉन स्ट्रक्चरल. नॉन स्ट्रक्चरल म्हणजे कोणतंही फिजिकल कन्स्ट्रक्शन न करता पॉलिसीज, लॉ, अवेअरनेस, प्लॅनिंग, रेग्युलेशनच्या थ्रू डिझास्टर रिस्क कमी करता यायला पाहिजे. म्हणजेच काय, आता बघा इथं भिंत बांधणे स्ट्रक्चरल आहे, अर्थक्वेक रेजिस्टिंग बिल्डिंग्स स्ट्रक्चरल आहे, स्ट्रेंथनिंग डॅम स्ट्रक्चरल आहे. पण जर का तुम्ही इम्प्लिमेंटिंग द लँड यूज झोनिंग लॉ जर का बघितलं, इट्स अ नॉन स्ट्रक्चरल एक्झाम्पल. ओके, सो सी इज करेक्ट. बरोबर. नेक्स्ट 49. द ब्यूफोर्ट स्केल इज यूज टू मेजर विच हजार्डस इंटेन्सिटी. कोणत्या धोक्याची तीव्रता मोजण्यासाठी ब्यूफोर्ट स्केल वापरली जाते? भूकंपाची तीव्रता, वाऱ्याचा वेग, ज्वालामुखीचा स्फोट, सौर प्राण. चला सांगा. सुमित चुकलंय, प्रियंका चुकलंय, अश्विनी चुकलंय. ब्यूफोर्ट स्केलचा वापर श्रीकांत चुकलंय. हा विंड स्पीड मेजर करण्यासाठी होत असते, लक्षात घ्या. म्हणजे वाऱ्याचा वेग आणि त्याची तीव्रता किती आहे हे मोजण्यासाठी हा ब्यूफोर्ट स्केल वापरली जाते. या स्केलमध्ये समुद्राच्या ज्या लाटा असतात किंवा झाडांच्या ज्या काही मुवमेंट आहे आणि वातावरणात जो काही डिफरन्स बघायला मिळतो, परिणाम बघायला मिळतो, त्याच्या आधारे वेव्ह किंवा विंड इंटेन्सिटी ही ठरवली जाते. हवामानशास्त्र आणि सायक्लोन मॉनिटरिंग मध्ये या ब्यूफोर्ट स्केलचा वापर केला जात असतो किंवा खूप जास्त प्रमाणात याचा वापरला जातो. क्लिअर. 50. What does the term slow onset disaster refer to? स्लो ऑनसेट डिझास्टर या शब्दाचा अर्थ काय आहे? स्लो ऑनसेट डिझास्टर. आता इथे क्लिअर म्हटलंय, स्लो ऑनसेट डिझास्टर खूप हळूहळू आहे. याचा अर्थ काय? आता स्लो ऑनसेट डिझास्टर म्हणजे काय? अशी आपत्ती जी अचानक न येता हळूहळू डेव्हलप होते आणि तिचा परिणाम सुद्धा तुम्हाला लॉंग टर्म पर्यंत बघायला मिळतं. जसं की दुष्काळ, वाळवंट तयार होतो, समुद्राच्या पातळीत वाढ होते किंवा हवामानात बदल होते. हे जे काही एक्झाम्पल आहे हे स्लो ऑनसेट डिझास्टर आहे. ओके, हे लगेच ड्रास्टिकली चेंज होत नाही किंवा बघायला मिळत नाही, हे हळूहळू हळूहळू बघायला मिळतात. जसं की तुम्हाला माहिती आहे, हवामान आपलं जे आताचं उन्हाचं प्रमाण आहे हे वाढत चाललंय हळूहळू हळूहळू. हे काय लगेच बघायला मिळत नाही, त्याचा प्रभाव सुद्धा खूप लॉंग टाइम पिरियड पर्यंत आपल्याला बघायला मिळतो. बरोबर आहे की नाही? त्यामुळं याचा आन्सर काय? आन्सर बी इज करेक्ट. अ डिझास्टर दॅट टेक्स मंथ और इयर टू डेव्हलप. एक्झाम्पल ड्रॉट्स और डेझर्टिफिकेशन. एखादी आपत्ती जी विकसित होण्यास महिने किंवा वर्ष लागतात, जसं की दुष्काळ असू दे, वाळवंट असू दे तयार होणं, तर अशा पद्धतीचं. क्लिअर. नेक्स्ट 51. विच इंटरनॅशनल बॉडी सर्व ॲज द कस्टडियन ऑफ द सेंडाई फ्रेमवर्क. सेंडाई फ्रेमवर्कचे संरक्षक म्हणून कोणती आंतरराष्ट्रीय संस्था काम करते? पटकन सांगा. एक्झॅक्टली ऑप्शन बी करेक्ट आहे. UNDRR, युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन,
ही संस्था UNDRR ही संस्था जी आहे ही सेंडाई फ्रेमवर्क च काय कस्टडियन म्हणून काम पार पाडते. या संस्थेचं जे मेन काम आहे ते आहे डिझास्टर रिस्क रिडक्शन करणं किंवा कमी करणं. त्या संदर्भात आंतरराष्ट्रीय जे काही हेल्प आहे ते वाढवण्यासाठीचं काम हे करते. जे मेंबर असेल तर नंबर ऑफ कंट्रीज मधले मेंबर त्यांना तशा पद्धतीचं मार्गदर्शन किंवा ऍडवाइस देतं आणि तशा पद्धतीने ती संस्था या पर्टिक्युलर सेंडाई फ्रेमवर्कला किंवा पॉलिसीवर काम करते. क्लिअर? लक्षात ठेवायचं. युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन. द इपिसेंटर ऑफ एन अर्थक्वेक इज, भूकंपाचे केंद्र आहे म्हणजे काय? इपिसेंटर म्हणजेच काय? इपिसेंटर, हायपोसेंटर, एक्झॅक्टली. इपिसेंटर म्हणजे काय? द पॉइंट ऑन द अर्थ सरफेस डिरेक्टली अबोव द फोकस. आता फोकस म्हणजे काय? जमिनीच्या खाली म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये ज्या ठिकाणी ती पर्टिक्युलर एनर्जी जनरेट होते त्या पॉइंटला काय म्हणतो? फोकस. त्यालाच म्हणतात हायपोसेंटर. ओके. त्या फोकसच्या एक्झॅक्टली लिनियर जो पॉइंट असतो जो सरफेस ऑफ अर्थवर असतो त्याला म्हणतो इपिसेंटर. लक्षात ठेवा. आणि इपिसेंटरच्या आजूबाजूला जो एरिया असतो त्यांच्यावर त्या अर्थक्वेकचा सगळ्यात जास्त मोठा परिणाम बघायला मिळतो. म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट, रेझिलन्स इन डिझास्टर मॅनेजमेंट इज बेस्ट डिफाईन्ड ॲज. आपत्ती व्यवस्थापनातील लवचिकताची व्याख्या अशी केली जाते. काय आहे रेझिलन्स म्हणजे काय? रेझिलन्स मीन्स व्हॉट? ओके. रेझिलन्स म्हणजे काय? आता रेझिलन्स किंवा एखाद्या डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये रेझिलन्सचा अर्थ काय होऊ शकतो? एखादा समाज किंवा एखादी कम्युनिटी आपत्तीचा जो परिणाम होतो तो सहन करण्याची क्षमता किंवा त्यातून सावरणं किंवा पुन्हा कामाला लागणं ती जी काही प्रॉबॅबिलिटी आहे किंवा ती सहन करण्याची प्रॉबॅबिलिटी आहे त्याला म्हणतो रेझिलन्स. यामध्ये डिस्टर्बन्स, ऍब्झॉर्ब करणं, परिस्थितीनुसार अडॉप्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या रेझिलन्स मध्ये येतात. आणि रेझिलन्स मुळे काय होतं की डिझास्टर नंतरचं जे नुकसान आहे ती रिकव्हरी टाइम किती आहे किंवा तो तयार करण्याचा सुद्धा एक टाइम पिरियड मिळतो. त्यामुळं the capacity of system to absorb the disturbance and recognize while undergoing changes. बदल होत असताना अंशतः शोषून घेण्याची आणि पुनर्रचना करण्याची प्रणालीची क्षमता. क्लिअर? चला, क्लिअर? आय होप सो आजचे MCQ खूप प्रॉपर असेल, तुम्हाला समजले असतील. आता तुमचं काम काय आहे? कमेंट बॉक्स मध्ये टाकणं आहे की किती चुकलेत आणि किती बरोबर आहे. क्लिअर?